मित्रांनो नमस्कार. मुंबईमधून मोठी बातमी. भाजपच्या नाकावर टिचून उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये फडकावला महत्वाचा पहिला भगवा झेंडा. रेल्वे कर्मचारी सेनेमध्ये. मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचे नव्हे तर राजकीय पक्षांना चारली धूळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा 27 जागी भगवा झेंडा. मध्य रेल्वेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा. धन्यवाद मित्रांनो. नेमकं काय घडलं, कुठली होती निवडणूक, मुंबईमध्ये या प्रचारामध्ये नेमके काय घडले, या निवडणुकीचा मुंबई महानगरपालिकेवर कसा होणार परिणाम, सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा राजकीय विजय. तर या विजयामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा कमबॅक. तर मुंबई आणि आसपासच्या सगळ्यात मोठ्या शहरांमध्ये ठाकरेंची ताकद आता किती वाढणार यावरून उद्धव पुन्हा एकदा स्पष्ट. मित्रांनो आपण खाली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद असं लिहायला विसरू नका. कारण की हा विजय बलशाली महाराष्ट्रातील देशातील सगळ्यात मोठ्या पक्षाचा आणि सगळे पक्ष एकत्र असताना विरोधात लढत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या संपूर्ण भागामध्ये मिळालेला हा सगळ्यात मोठा जबर विजय. नेमके कोण कोण होते उमेदवार आणि मित्रांनो काय घडले आणि किती जागेवरती चालाय मोठा विजय, सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगर क्षेत्रामध्ये प्रचंड ताकद वाढली. भाजपला पुढील 8 दिवस झोप लागणार नाही. या विजयाने सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपला बसलेला सगळ्यात मोठा तगडा झटका हाच असणार आहे. सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी पुढची 2 मिनिटं आम्हाला आपण नक्कीच द्याल. सुरुवातीला आपणास विनंती आहे की आपण उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे नाव लिहायला विसरू नका. तर बघूया आपण आता आपली महत्वाची बातमी घेऊया. प्रथमतः मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंना सूत्र गवसल्याचं दिसू लागले. मुंबईमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ब्रह्ममुंबई क्षेत्रात गेल हा विजय अतिशय चर्चेला जातोय. काल संध्याकाळी निकाल हाती आला. पहिला कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आल्यानंतर हळूहळू सगळे कल येत राहिले. मित्रांनो या निवडणुकीचा संपूर्ण लेखाजोखा बघण्याच्या अगोदर आपण याची पार्श्वभूमी बघूया. मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचा 2014 मध्ये झालेला पराभव हा भारतीय जनता पार्टीने खूप मोठा पराभव झाल्याचे सगळीकडेच पसरवले होते. मात्र त्याही पेक्षा मित्रांनो इथे जवळजवळ लाखभर मतदान असलेली रेल्वे कर्मचारी सेनेची ही निवडणूक मात्र मुंबईतील सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून समजली जाते. परंतु याचा ठाकरेंनी कोठेही गवगवा केला नाही किंवा शिवसेनेने कोठेही गवगवा केला नाही. कारण की हे यश आहे ते यश पचवता आलं पाहिजे. ज्यांना यश पचवता येतं तेच यश पुढे जातं असं सध्या सगळेच राजकीय नेते बोलतात. परंतु हा सध्याचा विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विजय म्हणावा लागेल. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी, ठाकरेंच्या नेत्यांनी कोठेही याचा बॅनर अथवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी चर्चा केली नाही. आजपासून मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची ही शिवसेना या विजयाचा सगळीकडे जल्लोष करेल हे आता निश्चित झाले. कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर हा मुंबईतून मिळवलेला सगळ्यात मोठा विजय उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. मित्रांनो मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे कर्मचारी पगारवाढ तसेच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मेकॅनिकल इन्स्टिट्यूट या संपूर्ण शाखांच्या अंतर्गत झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये ठाकरेंनी बाजी मारली आहे. या विरोधात भाजपा तसेच वेगवेगळे इतर 9 राजकीय पक्ष, विविध संघटना यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असताना स्वतः एकट्याच्या बळावर ही निवडणूक मुंबईमध्ये लढवली. मग मुंबईमध्ये शिवसेनेचा असणारा भगा, मुंबईमध्ये शिवसेनेच्या सर्व शाखांचे संघटन या सगळ्यांचा फायदा उद्धव ठाकरेंना झाल्याची यावरून सध्या जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर या रेल्वे कर्मचारी सेनेने मिळवलेला हा 21 पैकी साधारणतः 20 जागांवरती वजवे आणि वरच्या 7 जागांवर विजय, जवळ 28 जागांवरती आपला विजय संपादित केला आहे. भाजपला 1 जागा तर इतर पक्षांना 1 जागा अशा प्रकारे ही निवडणूक सध्या चुरशीची बनली गेली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता परंतु त्यांचे एकही सदस्य नसल्यामुळे त्यांना इथे मतदान करता आले नाही. परंतु मित्रांनो सध्या या निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा शिवसेनेचे अनिल कोकिळ यांनी सगळ्या निवडून आलेल्या कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करत महाराष्ट्रामध्ये असाच भावा शिवसेनेचा फडकवत ठेवा
असं अनिल कोकिळे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे संपर्क असणारे अनिल बोकील हे आज उद्धव ठाकरेंची आपल्या विजेत्या उमेदवारांची भेट घेणार आहेत. यावेळी मित्रांनो जवळजवळ 13 जागी ठाकरेंना स्पष्टपणे यश मिळाले. तर आगामी 14 जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि इतर पक्षामध्ये अटीतटीची लढत होती. आणि मुंबई क्षेत्र, मुंबई महानगरपालिका अंतर्गत असणारी ही निवडणूक खूप महत्वाची म्हणून गणली जात होती. यामुळे ठाकरेंनी ताकद लावली होती आणि ठाकरेंनी ताकद लावल्यामुळे तसा विजय देखील ठाकरेंचा झाल्याचं या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मुंबई आणि आसपासच्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे दोन्ही ठिकाणच्या झालेल्या या निवडणुकीवर ठाकरेंची बाजी खूप महत्वाची आहे. भारतीय जनता पार्टी सबंध देशामध्ये खूप मोठी पसरलेली पार्टी आहे. आपण स्वतः जगातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणून घेणाऱ्या भाजपला मुंबईत मात्र धूळ चारली ती ठाकरेंच्या शिवसेनेने. दिल्लीमध्ये देखील गेल्या 15-20 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या रेल कर्मचारी युनियनने आपला 20 जागेवरती आपला भगवा झेंडा फडकवला होता. त्याचीच ही ओळख. मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कमी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेनेत यांचं जाळं प्रचंड आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना काम मुंबईमध्ये लोकांच्या असणाऱ्या समस्या या सगळ्यांना हात घालणारी शिवसेना ही आता मात्र महाराष्ट्राच्या मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनल्याची या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट जाणवते. भाजपला मात्र निवडणुकीच्या अगोदर हा बसलेला सगळ्यात मोठा तगडा झटका म्हणावा लागेल. मित्रांनो, या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी सगळ्याच निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद मात्र कमालीची वाढल्याचं या सगळ्या प्रकारावरून सिद्ध होतंय. पुढील महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांदरम्यान आता एकनाथ शिंदेचे काही नगरसेवक, भाजपचे काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या संपर्कात या निवडणुकीमुळे आल्याची देखील चर्चा मुंबईत काल सुरू झाली आहे. आणि आज ते नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपला हा तगडा झटका मुंबईत या निकालाच्या नंतर बसल्याची देखील सगळे राजकीय पक्ष आपलं मत व्यक्त करू लागलेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी सेनेने आणि मुंबईच्या या संपूर्ण भागांमध्ये मिळवलेला हा विजय आता उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा गणला जातोय. मित्रांनो, ही होती आजची महत्वाची अपडेट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप मोठा विजय तर राज्यात फक्त ठाकरेंची चर्चा या विधानाशी आपण सहमत आहात का? मुंबईवर पुन्हा उद्धव ठाकरे राज्य करतील. आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.